आता गाईच्या मुखामधून खालती पाणी पडतं. सगळ्या कुंडांची नावं सांगा जरा. वरुण कुंड, कृष्णकुंड, यमुना, गोदावरी, सरस्वती, कावेरी, नर्मदा, बाणकुंड. हर्ष पूर्ण नाव सांग. हर्ष दिनेश पुजारी. हां. तर नमस्कार मित्रांनो, मी आकाश तावडे पुन्हा एकदा एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. तर आज आपण आलेलो आहोत राजापूरमधील उन्हाळे गावामध्ये. आपली राजापूरची गंगा आलेली आहे. तुम्हा सर्वांना माहीतच असेल, व्हिडिओ बघितले असतील. आम्हाला थोडा लेटच झाला आहे यायला. तर आम्ही आता या स्पॉटला उन्हाळे या ठिकाणी आलेलो आहोत. गरम पाण्याचे झरे आमच्या मिळणमधून एक 20-22 किलोमीटर पडतं इथे यायला. मिळण टू उन्हाळे म्हणजे आमचं मिळण देखील राजापूरमध्येच आहे. खूप धमाल आहे. 1 महिना झाला गंगा आल्यानंतरला. गेल्या मार्चच्या 24 तारीखच्या दरम्यान काहीतरी गंगा आली होती. आणि आपली गंगा दर 3 वर्षातून एकदा येते, पण सध्या तरी 1 वर्षातून 2 वर्षातून अशी येते गंगा. तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून गंगा पाहायला मिळेल. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. खूप मजा आहे, खूप धमाल आहे. आणि तुम्हाला देखील यायचं असेल तर कसं यायचं हे देखील मी दाखवून ठेवतो. तर कधी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. हे इथे मंदिर आहे, बघू शकता महालक्ष्मीचं. इथे मंदिर आहे साईडलाच. इथे उन्हाळे गरम पाण्याचे झरे पाहू शकता. असं सुंदर असं ठिकाण आहे इथे आमच्या राजापूरमध्ये. आमच्या राजापूरची गंगा आली हो. 1 महिना झाला आहे. पाहू शकता कसं साईडला देखील मस्त वातावरण आहे. तर आपण आता पहिल्यांदा गरम पाण्याचे झरे घेऊया. म्हणजे हे आमचे झरे आहेत, गरम पाण्याचे झरे आहेत. ते वर्षाचे 12 महिने 365 दिवस हे गरम पाणी येतं इथून. तुम्ही देखील आश्चर्य व्हाल ज्यांना माहीत नसेल त्यांना. कारण आमच्या बहुतेक रत्नागिरीमध्ये सर्वांनाच माहीत आहे राजापूरची गंगा म्हणजे काय आहे, उन्हाळे काय आहेत. तर मस्तपैकी इथे पाणी आहे ते गरमच येत राहतं. वर्षाचे 12 महिने पाणी गरम असतं. इकडे स्त्रियांसाठी आहे. 2 प्लॉट तयार केले आहेत, पुरुषांसाठी वेगळा आणि स्त्रियांसाठी वेगळा. या साईडनी देखील पाहू शकता कशा प्रकारे दिसतं. आपलं इथे मंदिर आहे. इथे चपला काढूया पहिल्यांदा. मला पण भिजायचं आहे. बॅग कुठे ठेवूया रे? आपले भाई लोक सगळे खालती गेले. बघू शकता इकडे. बाबा टी शर्ट बिशर्ट काढा काय ते डायरेक्ट चालू झाले तिकडून. आता आज जास्त गर्दी नाही कारण आम्ही थोडा लेटच आलो. एवढी पाहू शकता. हे पाणी गरम, पूर्ण गरम पाणी असतो. 12 महिने गरम पाणी याचा. आता बसतो इथं पाणी मस्त की गरम. हे उन्हाळे आहेत. पहिल्यांदा आम्ही इथे गरम पाणी घेतोय. त्यानंतरला वरती जाणार आहोत. कुंड आहेत तिकडे. कुंड ना? कुंड आहे गंगेचं. किती कुंड? 12 भारी वाटतं. इथून उठावच वाटत नाही मला, एवढं गरम पाणी आहे. मस्त वाटतंय. बघा दादा पण आलेले आहेत आंघोळीला. थंडीतून तर भारीच मध्ये पण आंघोळीला देखील इथे आलेले आहेत दादा आपले. इथे म्हणजे इथलेच आहेत, रोज येतात इथे आंघोळ वगैरे करायला. ते सांगते 12 महिने चालू असतात गरम पाणी. तुम्ही रोज येता ना? रोज येतो. रोज इथे आंघोळ करायलाच येतात म्हणजे 12 महिने. घरी काय आंघोळ करायची गरजच नाही. सकाळ संध्याकाळ 2 टाइम. फक्त पावसातून आंघोळ करायला भेटत नाही दादा. तुम्हाला काय याच्याबद्दल माहिती असेल ते देखील सांगा, म्हणजे काय माहीत असेल तर. एवढं काय 24 तास चालू असतं पाणी. म्हणजे याचा शोध असा कुठेच लागला नाही की हे पाणी कुठून येतं आहे. म्हणजे हे आमच्या राजापूरमधील सर्वांचंच भाग्य समजायचं की आम्ही ह्या गावामध्ये जन्माला आलो आणि या कोकणामध्ये जन्माला आलो की असं काहीतरी दैवत आम्हाला लाभलं आहे. म्हणजे देवाची करणी बोलतात ना की ही आहे. काही जण म्हणतात की मंदिर खालून येतं म्हणतात. हां, काही जण बोलतात की मंदिर आहे आणि मंदिराच्या खालून पाणी येतं असं देखील आहे. म्हणजे प्रत्येकाने वेगळे वेगळे तर्क लावलेले आहेत. पण बघितलं लहान पाणी काय कोणाला वेगळं
हां पाणी बंद झालेलं ठीक आहे थँक्यू. तर मित्रांनो गरम पाणी आपण घेतलेलं आहे. खूप मजा आणि पाण्याच्या खालती बसलो होतो तर मला असं उठावंच वाटत नव्हतं. खूप मजा आहे खूप मजा आहे. बाहेर आल्यानंतर आता असं वाटतं राहूच नाही. टेंगे झालाय सगळ्यांचा. तर खूप मजा आहे. आता आपण निघालोय वरती. कुंड आहेत तर तिकडे मेन गंगेकडे निघालोय. आता इथून पाहू शकता आज तर आपल्याला गर्दी नाही भेटत आहे. आपल्याला आज काय गर्दी बघायला भेटत नाही. खूप गर्दी असते कारण आता 1 महिना होऊन गेला आहे गंगेला. आता मे महिन्यापर्यंत जर थांबली गंगा राहिली तर खूप गर्दी होईल. परत मुंबईवरून येतात ते सगळे येतातच. आपल्याला थोडा लेटच झाला आहे आता व्हिडिओ करायला. 1 महिन्याने आम्ही आलो आहे. आणि इथून बाईकनी जर जायचं असेल तर आपण या रोडनी जाऊन राईटला वरती जायचं आणि चालत जायचं असेल तर हा रोड आहे वरती 10 मिनटाचा. तर आपण बघूया आता इथूनच जाऊ. ते बाकीचे बाईक घेऊन वरतून जातील ते दाखवण्यासाठी. आणि हे मंदिर आहे साईडलाच. खूप छान मंदिर आहे. महालक्ष्मी मंदिर आहे. तर आता आपण निघालो आहोत वरती कुंडमध्ये. वरती गंगेला निघालो आहोत. आता इथे उन्हाळ्याचे आपण पाणी तर घेतलं आहे गरम गरम. आता वरती कुंडामध्ये जायचं आहे. आता इथून मधून जाणार होतो चालत पण थोडा वेळ होईल म्हणून पुढूनच जातो आहे. मला दाखवतो कसं जायचं इथून. हे व्हिडिओ चालू आहे ना. इथून वरती चालत जायचं आहे राईट साईडला. इथून आपण चालत जाऊ शकतो आणि या साईडनी बाईक घेऊन जायचं. ते मुंबईवरून वगैरे आले आहेत. ते गंगेसाठीच येतात खास करून. हां इथून राईट साईडला वरती जायचं. गंगेकडून आलो की राईट साईडला वरती बाईकने आलो तर मिनिटाचं अंतर आहे फक्त. इथून 5 मिनिटच लागतात गाडीनं जायला. जास्त गर्दी काय बघायला भेटत नाही. या साईडला आपण आलो आहोत या ठिकाणी. ते आपण गाड्या लावल्यात. इथून एंट्री आहे बघू शकता. इथे दुकानं वगैरे लागली आहेत. लाडू वगैरे मालवणी खाजा या साईडला पण. आज आपल्याला काही जास्त गर्दी व्हायला नाही मिळणार आहे. खूप जण आले आहेत बघू शकता. या साईडला देखील इकडे सगळे दुकानं वगैरे लागले आहेत. पूर्ण गंगा आहे. आपल्याला आंघोळीला मग वगैरे इथे भेटतात. काकी घेऊन बसले आहेत. दिवसभर असता ना तुम्ही. सकाळी 8ला येते संध्याकाळी 8:30-9ला जाते. हां ठीक आहे थँक्यू. तर इथे नारळ वगैरे आपल्याला पाहिजे असेल तर घेऊ शकतो. हे काका देतात इथे. हे कुंड आहेत सगळे. ते सगळे आले आहेत. हे कुंड पाहू शकता तुम्ही. ह्याच्यामधून मगाने पाणी टाकून बाहेर घेऊन आपण स्नान करायचं आहे. हां आपण कुंड आहे. हॅलो सॉरी नाही धडपडतोय मी. हा मेन कुंड आहे इथे. हे पाणी बॉटलमध्ये भरून वगैरे घरी घेऊन जातात म्हणजे शुद्ध होण्यासाठी. हा मेन कुंड आहे. राजापूरची गंगा आली हो असं ऐकताच निसर्गाच्या अनमोल तीर्थाचा लाभ घ्यायला भाविक यायला सुरुवात करतात. दर 3 वर्षांनी 2 महिन्याकरिता गंगेचे दर्शन होते. स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार गंगा दर 3 वर्षांनी येते, पण सध्या कधी 2 वर्षात तर कधी 1 वर्षातच.
2024 साली राजापूरच्या गंगेचे 24 मार्च 2024 रोजी सकाळी आगमन झाले. गंगा प्रकट होण्याआधी बेसुमार वारा सुटतो. हवेमध्ये मोठ्या प्रमाणात फरक जाणवतो. जेव्हा प्रचंड वेगाने गोमुखातून धबधबा वाहतो तेव्हा तो फवारा अंगावर सहन होत नाही. मूळ गंगा वाहते ती एका पवित्र वृक्षाच्या मुळाशी असलेल्या उगमस्थानातून. आत काशीकुंड आहे जिथे गंगेचा मोठ्या प्रमाणात प्रवाह दिसून येतो आणि त्याच गोमुखाखाली भक्तजन येऊन स्नान करतात. मूळ गंगा उगमाच्या समोर 12 कुंडे आहेत. वरुण कुंड, हिमकुंड, वेदिका कुंड, नर्मदा कुंड, सरस्वती, गोदावरी, यमुना, कृष्णा, सूर्य, चंद्र, बाण व अग्निकुंड. या कुंडातील पाण्याचे तापमान साम्य नसून लहान मोठा फरक दिसून येतो. काही कुंडातील पाणी थंड तर काही कुंडातील पाणी गरम असते. हे सगळे 12 कुंड आहेत. हा मेन कुंड. उठ रे. इथे 3 कुंड आहेत. पाहायला मिळतंय इथे चंद्रकुंड आहे. हा चंद्रकुंड आहे ना? सूर्यकुंड. हा सूर्यकुंड आणि हा चंद्रकुंड ना. काय कुंडांची नावं सांगा जरा. वरुण कुंड, कृष्णकुंड, यमुना, गोदावरी, सरस्वती, कावेरी, नर्मदा, बाणकुंड, आणखी ती मूळ गंगा आणि ते खाली शेवट काशीकुंड. काशीकुंड. ठीक आहे, थँक्यू काका. हे काका आपल्याला म्हणजे याच्यामध्ये काय उतरायला वगैरे देत नाहीत, तर स्नान वगैरे काढायला असतात. या ठिकाणी हे पूर्ण शुद्ध कुंड आहे. याच्यामध्ये स्वतः घेतात पण इथे द्यायला देत नाहीत. इथे शंकराची पिंडी आहे. मिळन खरं म्हणजे खूप गर्दी असते या ठिकाणी. पण आता अशी खूप 1 महिना झाला आहे त्यामुळे काय एवढी खूप माणसं येऊन गेली आहेत. आम्हाला जरा लेट झाला यायला. अजून मे महिन्यापर्यंत जर गंगा राहिली तर खूप जण येतील अजून. ते मूळ कुंड आहे. पाहिजे का कोणा? त्याला पाहिजे. तुमची नावं काय? आता इकडे आपण गोमुखाकडे निघालोय. गाईच्या मुखातून पाणी येतं इथे, पाहू शकताय. इथे थांबल्यात सगळे आता. हा इकडे कुंड आहे. काय आहे? सिक्का गोमुख आहे इथे. गोमुखातून पाणी येतं खालती. हे काशीकुंड आहे. काशीकुंडातून गोमुखात पाणी येतं आणि या साईडला स्नान करतात. हे काका वगैरे आहेत. पण गोमुखाकडे आलो आता. गाईच्या मुखामधून खालती पाणी पडतं, त्याच्या खालती स्नान करायचं असतं आपण. तर मित्रांनो तुम्ही नक्की या. जर आला नसाल तर नक्की या ठिकाणी या. आमच्या राजापूरच्या गंगेमध्ये खूप मजा आहे. इथे दर्शन घ्यायचं आहे. ते काशीकुंड आहे. या साईडला सगळे दर्शन घेतात.
ओट्या वगैरे म्हणतात. तर इथे गंगा मातेचं दर्शन घेतात सगळे, आम्ही पण घेतोय आता. बघू शकता. हर हर गंगे. गंगा मातेचं देखील दर्शन करून झालेलं आहे. आता आम्ही बघू, आता बाहेर जातोय. आता बाहेर जाऊन निघू घरी जायला. आता गंगेचं पाणी घ्यायला आपण कॅन घेतलेला आहे, ते पाणी भरून घरी घेऊन जायचं. हां थांब 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 आलो मी. ही छोटी मुलं इथे आपल्याला मदत करतात पाणी वगैरे भरायला. तुम्हीच भरता काय? हां बर. काढ शुद्ध भरा आवाज. पूर्ण भर. तुझं नाव काय? हर्ष. पूर्ण नाव सांग. हां इथलाच आहे तू? ओके थँक्यू. पण पाणी भरून घेतलेलं आहे गंगेचं. आता आपण निघालोय. आपलं स्नान वगैरे आंघोळ वगैरे झालेली आहे. ते पण बघू शकताय इथे सगळे. आता जास्त काय गर्दी तर आपल्याला दिसत नाही आहे. सगळेजण आलेत ते. आता काय संध्याकाळ झाली आहे, संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. तर पाहू शकता मित्रांनो, ही पायवाट आहे जी मगाशी तुम्हाला दाखवली होती, खालतून येणारी पायवाट. आणि आम्ही त्या साईडने आलो बाईकनी. तर इथे पाहू शकता इथून आतमध्ये जायला गेट आहे. आम्ही त्या साईडने गेलो, तो व्हिडिओ काढलाय. आता ह्या साईडला आलो तर इकडून देखील दाखवतोय. ते पूर्ण आतमध्ये हा मेन गेट आहे इथला. हा नाही आलो, जाऊन आलो आतून. हो तर आता आम्ही निघालो आहोत घरी. तर खूप धमाल, खूप मजा आली आहे मित्रांनो. तर कधी वेळ मिळाला तर वेळ काढून या, नक्की या. वेळ काढून नक्की या. राजापूरमध्ये उन्हाळे गावामध्ये आमचंच गाव आहे. तर कोणाला कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तर कमेंट करा, तुम्हाला नंबर देखील देईन. कसं यायचं काय करायचं नक्की सांगेन. आणि यायला विसरू नका. खूप मजा आहे, खूप धमाल आहे. खूप मजा केली आहे, खूप धमाल केली आहे. आता आम्ही निघालो आहोत घरी जायला. तर पाहू शकता इथे अजून आम्ही बाहेरच थांबलो आहे. तर आता निघतोय. आणि व्हिडिओ बघितलाच असाल तुम्ही. व्हिडिओ कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि गंगेला कोणी आला नसाल तर नक्की येऊन जा. अजून गंगा असणार आहे, अजून काय जात नाही एवढ्यात, मे महिन्यापर्यंत तरी असणार. नक्कीच येऊन जा, खूप मजा आहे. आणि व्हिडिओ कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. ठीक आहे, थँक्यू, बाय बाय. लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.